नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 7 जून 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, असे 10 प्रश्न नेहमी न चुकता रोज सकाळी आपण 6 वाजता बघत असतो. आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ देखील पूर्ण बघायचा आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चला अत्यंत महत्त्वाचं पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकत्याच सांची स्तूप येथील पवित्र बौद्ध अवशेष खालीलपैकी कोणत्या देशात पाठवले जात आहे? हे पाठवले जाणार आहेत मंगोलिया या देशामध्ये. त्याची राजधानी आहे उलानबटोर. मंगोलिया लक्षात ठेवा. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच उत्तर प्रदेशमधील फाजिल नगर या शहराचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे? उत्तर प्रदेशमध्ये बऱ्यापैकी सिटीचे शहरांची जी काही नाव आहेत हे चेंज करण्यात आले. तर फाजिल नगर या शहराचे नाव आता बदलून करण्यात आले आहे पावागड. पर्याय क्रमांक 2 पावागड लक्षात ठेवा. IMP आहे. आणि उत्तर प्रदेश जो राज्य आहे या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण असतील? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये जो एक ठिकाण आहे अलाहाबाद. अलाहाबाद ओके. या अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज असं करण्यात आलं होतं. हेही लक्षात ठेवा. फाजिलनगरचं आता नवीन नाव आहे पावागड. आणि उत्तर प्रदेश विषयीची अधिक पॉईंट आहे, अधिक माहिती आहे ते आपण एकदा चर्चा करूयात. निर्मिती झाली होती उत्तर प्रदेशची 24 जानेवारी 1950ला. राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. राज्यपाल आता आनंदीबेन पटेल. विधानसभा सदस्य संख्या 403 आहे, जे अदर कोणत्याही राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे. विधान परिषद सदस्य संख्या ही 100 आहे, जो सर्वाधिक आहे. लोकसभा सदस्य संख्या 80 आहे. राज्यसभा सदस्य संख्या जी 31 आहे. लक्षात ठेवा. राज्य प्राणी आहे बारासिंगा. हा आहे बारासिंगा. आणि संयुक्त प्रांताचं नाव चेंज करून उत्तर प्रदेश असं करण्यात आलं 1950 मध्ये. उत्तर प्रदेशला सर्वाधिक राज्यांची सीमा लागते. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार. असे सर्वचे सर्व जे काही राज्य आहेत या सर्वांची जी काही सीमा आहे हे आपल्या उत्तर प्रदेश या राज्याला लागले आहेत. चला पुढचा दुसरा प्रश्न. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नवीन 5 न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली. राष्ट्रपतींद्वारे कोण करत असतील तर राष्ट्रपती करत असतात. लक्षात ठेवा. आणि राष्ट्रपती जे आहेत त्यांनी सील नागू, श्री चंद्रशेखर जे बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते, श्री चंद्रशेखर. त्यानंतर संजीव सचदेवा. त्यानंतर अरुण पल्ली आणि मोहमा मोहमा ओके मोहना होय मोहना. या सर्वांची नेमणूक करण्यात आली आहे. आणि नवीन सुप्रीम कोर्टामधील जे काही न्यायाधीशांची संख्या आहे ही पूर्वी 34 होती. 33+1 ह्याच्यामध्ये 4 न्यायाधीशांची संख्या वाढवण्यात आली. ओके 37+1 असे आता एकूण 38 न्यायाधीश असतील. लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टावरील जे काही न्यायाधीश असतात त्यांचं निवृत्तीचं वय आहे 65 वर्ष. भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 मध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे कलम 124 मध्ये त्याची नेमणूक आहे. ओके. त्यानंतर श्री चंद्रशेखर हे जर इथे गेले असतील सुप्रीम कोर्टामध्ये तर बॉम्बे हायकोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले असतील? रवींद्र घुगे. लक्षात ठेवा. IMP आहे. आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला असतो. संसद ही संख्या ठरवतं. आणि हायकोर्टातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. आणि H.J. कानिया हे सुप्रीम कोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. सध्या आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. पुढचा तिसरा प्रश्न. 10व्या ICC महिला T20 वर्ल्ड कप 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? हा देश कोणता असेल तर हा देश आहे इंग्लंड आणि वेल्स. पर्याय क्रमांक 4 इंग्लंड आणि वेल्स. लक्षात ठेवा. वेल्स या देशामध्ये होणार आहे. तर इंग्लंडची राजधानी लंडन आहे. लंडन ओके. आणि वेल्सची राजधानी काय असेल? कार्डिफ ही वेल्सची राजधानी आहे, जो की एक UKचा भाग आहे. वेल्स देखील UK ग्रेट ब्रिटन याचा भाग आहे वेल्स. लक्षात ठेवा. पहिल्यांदा जे काही T20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं, पहिल्यांदा महिलावालं T20चं ते 2009 मध्ये आयोजन करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा. 2009. आणि पुरुषांनुसार कधी
आयोजित करण्यात आलं होतं पहिलं वालं 2007 मध्ये भारताने जिंकलं होतं 2007चं महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप. पुढचा चौथा प्रश्न, नुकतेच जल क्षेत्रातील नवोपक्रमांना गती देण्यासाठी 200 कोटी रुपयांच्या कोणत्या मिशनचा शुभारंभ नुकत्याच करण्यात आलेलं आहे? हे 200 कोटी रुपयांचा शुभारंभ करण्यात आला. त्याचं नाव आहे नॅशनल ओके याचं नाव आहे महा वॉटर मिशन पर्याय क्रमांक 2. महा वॉटर मिशन. केंद्रीय मंत्रालयाचे मंत्री आहेत हे जितेंद्र सिंग आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री आहेत ओके पाटील. ह्या दोघांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या मिशनचा शुभारंभ करण्यात आलेलं आहे. महा वॉटर मिशन. आणि ऑपरेशन अंतिम प्रहारच्या अंतर्गत नुकतंच गडचिरोली जो एरिया आहे या गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त करण्यात आलेलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार. आणि बेकायदेशीर बांगलादेशी व्यक्तींना गुजरात राज्यामधून हटवण्यासाठी ऑपरेशन डेल्टा हंट सुरू करण्यात आले गुजरात राज्यामध्ये. पुढचा प्रश्न 5वा, नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशात भारताचे UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो आपण, हे UPI लॉन्च करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्या देशामध्ये देखील आपण आता फोनपे गुगल पे वापरू शकतो, UPI वापरू शकतो भारताचं. तर तो देश आहे 9वा देश आहे कंबोडिया. ओके 9 देश बनलेले आहेत. मग ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या देशामध्ये भारताचे UPI लॉन्च झालेलं आहे? एक UAE आहे, UAE, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, मॉरिशस आणि कतार. पहिला युरोपियन देश कोणता असेल? तर तो आहे फ्रान्स. ओके आणि UPI स्वीकारणारा पहिला देश कुठला असेल संपूर्ण जगातील? तर तो पहिला देश आहे भूतान. संपूर्ण जगातील पहिला देश भूतान आहे. आता कंबोडिया लक्षात ठेवा, जो 9वा देश बनलेला आहे. कंबोडियाची राजधानी काय होतं? कंबोडियाची राजधानी होतं नॉम पेन. नॉम पेन ही कंबोडियाची राजधानी आहे. कंबोडियाला या ठिकाणी व्हिएतनामची सीमा लागते. या ठिकाणी थायलंडची देखील सीमा लागली आहे आणि या ठिकाणी लाओसची पण सीमा लागते. लाओसची राजधानी तर वियंतिन, व्हिएतनामची राजधानी हनोई आहे, थायलंडची राजधानी बँकॉक आहे. आणि हे जे मंदिर तुम्ही पाहत आहात हे मंदिर आहे अंगकोर वॅटचं मंदिर. अंगकोर वॅटचं मंदिर आहे. संपूर्ण जगातील सर्वात मोठे हिंदूंचे मंदिर आहे हे अंगकोर वॅटचं मंदिर. पुढचा प्रश्न 6वा, नुकत्याच खालीलपैकी कोणत्या कंपनीने AI मेजराना 2 क्वांटम चिप विकसित केलं आहे? ही कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट. पर्याय क्रमांक 1. मायक्रोसॉफ्ट कंपनी ह्याची स्थापना 1975 मध्ये झाली होती आणि कुणी केलं असेल? बिल गेट्स. बिल गेट्स यांनी स्थापना केली होती मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं, लक्षात ठेवा. आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी आता मेजराना 1 मेजराना 2 हे लॉन्च केलं आहे IMP. मायक्रोसॉफ्ट मेजराना असं लक्षात ठेवू शकता. पुढे 7वा प्रश्न, अलीकडेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल कोणत्या राज्याला CNFने स्वीडन या देशामध्ये दीड दशलक्ष डॉलर्सचा जो फूड प्लॅनेट पुरस्कार आहे तो फूड प्लॅनेट पुरस्कार 2026 जिंकलेला आहे? राज्य हे आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक 4. आंध्र प्रदेश हा फूड प्लॅनेट पुरस्कार 2026 जिंकला आहे. लक्षात ठेवा. स्वीडनची राजधानी काय असेल? स्वीडन या देशाची राजधानी आहे स्टॉकहोम. स्टॉकहोम. मग आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश विषयी जे अधिक पॉईंट आहेत त्यांच्यावर एकदा नजर टाकूयात. आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. आंध्र प्रदेशची निर्मिती झाली होती 1953 मध्ये. 1 नोव्हेंबर 1953ला भाषा तत्वावरती निर्माण झालेलं भारतातील पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश. त्यानंतर मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू सध्याच्या घडीला. राज्यपाल आहेत अब्दुल एस नजीर किंवा एस अब्दुल नजीर. विधानसभा सदस्य संख्या 175 आहे. विधान परिषद सदस्य संख्या 58 आहे. लोकसभा सदस्य 25, राज्यसभा सदस्य 11. राज्य प्राणी काळवीट आहे. राज्य फळ आहे बंगनपल्ले आंबा. आंध्र प्रदेशमधूनच 2 जून 2014 मध्ये वेगळा झाला आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न 8वा, नुकतेच भारताच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, ज्याला आपण मोस्पी म्हणतो, या मोस्पी मंत्रालयाद्वारे औद्योगिक उत्पादन निर्देशांक, ज्याला आपण IIP म्हणतो, औद्योगिक उत्पादन निर्देशांक याला कोणते नवीन आधारभूत वर्ष घोषित केले आहे? ह्याचे प्रश्न हे कंबाईन किंवा MPSCच्या लेवलवरती खूप विचारतात असे प्रश्न. ठीक आहे ना. IIP साठी नवीन आधारभूत वर्ष आता डिक्लेअर करण्यात आले. बेस इयर म्हणतो आपण त्याला 2022-23. पर्याय क्रमांक 1. 2022-23 लक्षात ठेवा. आणि GDP साठी नवीन वर्ष कुठला असेल? बेस इयर 2022-23च आहे.
ही स्लाईड खूप महत्त्वाची बरं का. GDPसाठी 2022-23 आहे. CPIसाठी 2024 आहे. ओके. तर आपण कंझ्युमर प्राईस इंडेक्स म्हणतो आपण. CPIसाठी 2024 आहे आणि IIPसाठी आता 2022-23. 9वा प्रश्न. नुकतेच भारत अमेरिकेला मागे टाकत जगातील कितव्या क्रमांकाचे सौर ऊर्जा विकास बाजारपेठ बनलेला आहे? हा सौर ऊर्जा विकास बाजारपेठ बनलेला आहे 2ऱ्या क्रमांकाचं. पर्याय क्रमांक 3. ओके. 1 नंबरला कोण आहे? 1 नंबरला चीन येतो. 2 नंबरला भारत आहे आणि मग 3 नंबरला कोण असेल? तर तो आहे अमेरिका. म्हणजे अमेरिकेला मागे टाकत भारताने 2रा क्रमांक काय केलाय? मिळवलेलं आहे. लक्षात ठेवा IMP आहे. भारतात जी काही अ, क्षमता आहे सौर ऊर्जेची, तर ती किती असेल? तर ते आहे 155 प्लस गिगावॅट एवढी क्षमता भारताची आहे. अंतिम प्रश्न खूप महत्त्वाचा. नुकतेच लडाखमध्ये भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव कोणते बनलेले आहे? हे आदर्श सीमावर्ती गाव बनलं आहे कोणतं? तर ते चुमूर गाव. पर्याय क्रमांक 4. चुमूर गाव कुठे येतं हे? हे लडाखमध्ये येतं. लडाख ज्याची निर्मिती झाली होती 2019 मध्ये 31 ऑक्टोबरला. लडाखची राजधानी काय असेल? लेह ही राजधानी आहे. लडाखमध्ये नवीन 5 जिल्हे निर्माण करण्यात आले. तर टोटल जर जिल्ह्यांची संख्या म्हटली तर 7 जिल्हे ह्या लडाखमध्ये येतात. अच्छा, ऑप्शनमध्ये एक दिसतो आपलं मसाली हे गाव. मसाली हे गाव आहे भारतातील पहिलं सौर सीमावर्ती गाव. भारतातील पहिले सौर सीमावर्ती गाव कोणतं असेल? तर ते आहे मसाले. कुठे येतं हे? हे गुजरात राज्यामध्ये येतं मसाले गाव. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. एप्रिल आणि मे महिन्याचे ईबुक आहेत. हे ईबुक जर कोणाला घ्यायचं असलं नक्कीच तुम्ही घेऊ शकता. अगदी 10 रुपयामध्ये तुम्हाला ईबुक आहे. या WhatsApp नंबरला मेसेज करायचा आहे. या QR कोडवरती पैसे पाठवायचे आहेत. चला, मागच्या लेक्चरवरती एक नजर टाकूयात, जे की रिव्हिजन म्हणून आपल्याला बघावं लागेलच. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? 5 जूनला. संयुक्त राष्ट्र महासभेच्या जनरल असेंब्लीच्या थोडक्यात 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? खलीलुर रहमान. कोणत्या राज्य पोलिसांनी बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाई करण्यासाठी ऑपरेशन डेल्टा हंट सुरू केले आहे? गुजरात. मेसालिना बिश्नोई ही कोणत्या राज्यातील सरड्याची एक नव्याने वर्ण केलेली प्रजाती आहे? राजस्थान. कोणत्या राज्यातील मुगा सिल्क क्षेत्राला चालना देण्यासाठी सेने हजोरी मिशन सुरू करण्यात आले आहे? हे मिशन आहे आसाम. CBSEचे नवीन अध्यक्ष कोण बनले असतील? प्रशांत लोखंडे. DRDO आणि भारतीय हवाई दलाने स्वदेशी बनावटीच्या रुद्रम-2 या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. तर ते कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी आहे. तेलंगणा राज्याचा स्थापना दिवस आहे 2 जून रोजी. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या युनिलिव्हर फ्रॅग्रन्स हबचे उद्घाटन केले आहे? हे आहे मुंबई. 3 ते 5 जून 2026 दरम्यान कोणत्या शहरात ब्रिक्स आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाच्या 2ऱ्या प्रत्यक्ष तांत्रिक बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं होतं? हे आहे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. दरवर्षी संयुक्त राष्ट्र शांतता सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस हा कधी साजरा केला जात असतो? याचं उत्तर आपण उद्या सकाळी बघूयात. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपलं अनुभवचे ॲप आहे. ॲप्लिकेशन कोणी इन्स्टॉल केलं असेल तर नक्कीच इन्स्टॉल करून ठेवा. आणि या ठिकाणी आपलं जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही जॉईन करून ठेवू शकता. Instagram ID आहे त्याला पण नक्कीच फॉलो करून ठेवा. जेणेकरून तुमच्या कामाची माहिती, चालू घडामोडी वगैरे, GK वगैरे मी तुम्हाला पाठवून देत असतो. ओके, चला, इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू उद्या सकाळच्या फ्रेश नवीन लेक्चरमध्ये. आणि तुमच्या मित्रांपर्यंत त्याला लिंक शेअर करा, लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. धन्यवाद.